पापा 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 मम्मीला सांगजा लागला, मम्मीला सांगजा लागला. इकडे बघ योग्य बोलो जोरान बोलो. एकदा एकदा पद्धती या कराचा दाखवाचा. आता पद्धतशीर सगळा दाखवू तिकडे. हा कोणत्या भाषेत कोणी काही पण सांगत आता नाही काही नाही. सो हॅलो गाईज, राहुल पाटील ब्लॉग्स मध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आणि उद्या चालू आहे शिर्डीला. तर आता चालू आहे इथं पॅकिंग. तर पॅकिंग चालू आहे माझी आणि उद्या जाणार आहे आम्ही शिर्डीला चालत चालत. भाऊजींच्या सोबत चालल्या गुंदवलीशी निघू. तिकडून आज म्हणजे आज रात्री जाऊ तिकडे आणि मग उद्या सकाळी तिकडून निघू. तर पॅकिंग चालू आहे माझी सध्या तरी. आणि आज गुलूचा बड्डे पण आहे, तर रात्री त्याचा बड्डे सेलिब्रेशन पण होईल. तर बघूया बड्डे सेलिब्रेशन पण कसं होतं आणि रात्री तिकडे जाऊ आणि उद्या शिर्डीला. तर आता पॅकिंग करून घेतो आणि जातो शॉपवर. रात्री परत तिकडे जायचे, परत केस बिस कापायचे आहेत. तर ब्लॉगला कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे आणि ब्लॉग पूर्ण बघा. ते आता सध्या पॅकिंग करून घेऊ इथं मस्तपैकी. इथं बॅग काढले, इथं जॅकेट ट्रॅक वगैरे घेतले, ही बॅग वगैरे घेतले आणि नॉर्मल सगळं फेअर अँड लवली वगैरे तर सगळं रेडी आहे माझा. आणि तिकडून जे काही टी शर्ट भेटणार आहेत ते पण बॅगमध्ये तिकडे टाकावं लागतील, म्हणून ते तिकडेच जाऊन टाकू. ते पॅकिंग करू आणि बाहेर भरपूर आमची मंडळे बसतात. तर या मस्त पॅकिंग करून घेतो पहिले बी. आई आई या भर ना, या भर एक कोपऱ्यात टाक. बघ टी शर्ट एक कोपऱ्यात टाक. भर ना सगळं या ते पिशवी नव्हता थोडंसं बॅगेन टाकायचं आहे. हे बघ टी शर्ट एक कोपऱ्यात तसं नको भरू. हे शॉर्ट्स आहेत ना, एक साईड टाक. ट्रॅक ते वरती टाक. ते गावल्या म्हणजे दररोज तुला हा गवतील. चादर दिल्यानंतर चांगली व्यवस्थित ती खालचा खांतो. बॅगच बारीक आहे ती, दुसरी मोठी बॅग पाहिजे होती जराशी. त्या ठेव ते टाकीन. ते जॅकेट आहे तो समजा, तो नंतर टाक. त्या हातात तर ते बी बॅगीन जातील. नाही या बॅगीन जातील ते छोट्याशा. हे टाक या इथं टाक. या ना तुझी कोलगेट लाली पावडर पिशवी भरू हे सगळं. ते सगळं नको पिशवी भरू. फेस वॉश राहून दे, स्टिक राहून दे, एक पिया राहून दे, पावडर बिवडर नको ते. या राहून दे हँड वॉश बस. ये राहून दे ते काहीच नको दुसरा. बरा ते सगळं ते. ती आहे सँडो ना, ती इनर आहे भरते पण. टी शर्ट पण लेबलच नाही आलं राहून द्यायचं. भर बॅग कलर राहता शिर्डीला. शिर्डीला येतं का टाकल्या? हा शिर्डीला येतं का तू का? हा नाही आहे मग तू जेवायला अशी कशी बसले? मांडी घालून बस. नीट जेव मेंटल. गाईच आत्या आले काल नाही आले ना आत्या? हा काल नाही आले ना आत्या आले ना. जेवायला बसले ना, नानी बसले आणि आमची दोन वारू. वाढली नाही तू कुठं आली? हा चालेल दुकानावर. तो कालचा माल आणले तो लावले कुठं? तसंच आहे ना. आत्या बाय बाय. आता मी काही येणार नाही. डायरेक्ट मी येईन रातचे. तू झोपशील तवा ना. मी संध्याकाळची जाण तिकडं गुंदवली. तर आपल्या आता भेटणे होणार. मग तिकूनशे जाणार ना पालखी. हा न गोलूचा शिल्पाताईच्या बरोबर बड्डे पण आहे. कधी
28 तारखेला 27 तारखेला पोहोचू, मग 28 तारखेला दर्शनवर, मग 28 तारखेला घरी. जायचा पण समतीनच राहायचा, बाजूला नाही फिरायचा कोणच्या हो. मग संगत गोड संगत दौर पण आत असं ना आप शेवकनं जुतो आहे ना, शेवकनं जुतो आहे ना, मग आम्ही ती का बाबू एक आहे. नाही संगल्या पोराला आता एकदा मग यायचं मी जाता दुकानावर. चला आपण जाऊया काय आता दुकानावर. चार्जर घेतले कारण की चार्जिंग येत नाही मोबाईल मध्ये. शॉपवर गेला ना पहिले मोबाईल चार्जिंगला लावेन. तर चला जाऊयात. तर गाईज गाडी चेंज केली रस्त्यात. आता ही गाडी घेऊन जातो एक्सेंट. तर या गाडीत जाऊया आपण शॉपवर. पोचलो शॉपवर आणि कालचा माल तसा पडला पूर्ण, तसं पिशव्या भरून ठेवल्यात आणि आपलं नवीन बॅनर आले ते पण तिथंच लावून ठेवले. सगळं तसंच आहे. तर बघू थोडंसं आज लावायचा प्रयत्न करू कारण की मी तर आता नसणार आहे 8 दिवस. आज एकटा असणार आहे म्हणून त्याला पूर्ण माल सेटअप करून देतो आज पूर्ण. आणि त्या साईडला जॅकेट पण आले आहेत आपले. तर बघा तर पहिले आता साफसफाई करून घेतो आणि अगरबत्ती दिवाबत्ती करून घेतो. तर मोबाईल पण मस्त चार्जिंग लावले तोपर्यंत इथं. आता हे कपडे ना मस्त झुलतो आणि लावतो परत वरती मस्तपैकी. मस्त हुडीज वगैरे आलेत आपल्याकडे बघा. अशा प्रकारे हुडी मागे प्रिंट यायच्या, अशी प्रिंट येईल बघा, अशी प्रिंट आहे. अजून एक कुठे गेली बघा. जर प्रिंटमध्ये मला प्लेन पाहिजे असेल प्लेनमध्ये फक्त अशी डिझाईन येईल, अशी हुडी आहे. तर लवकरात लवकर या तुम्ही पण, नाही तर आउट ऑफ स्टॉक होईल. तर मस्त झुलून घेतो. खूप भूक लागली, माझ्या दुपारच्या जाम भूक लागली. आता झालो दबा ना बिर्याणी की बिर्याणी आणतो, जेवून घेतो पहिले. इझी आणले बिर्याणी. आता मस्तपैकी जेवून घेतो. दुपारचे 2:30 वाजल्यात. 2:30 वाजले मस्त जेवून घेतो. अजून केस पण नाही कापली, केस पण कापायचे आहेत. जेवून घेतो पहिले मस्तपैकी. गाईज दादा खूप लांबून आले ते आपल्याकडे आज शॉपिंगला. तर कुठून आलं? आम्ही कासरवडली गायमुखवरून. कसं वाटलं इथे येऊन सक्षम फॅशन कलेक्शन? फर्स्ट टाइम तुम्ही विजिट केला, कसं वाटला? एक मी सहज आलो होतो, एक राऊंड अप साठी आलो होतो सहज, की बघूया बरं काय अशासाठी. फक्त इंटर केली तर दादाचा स्वभाव मला आवडला आणि त्याचप्रमाणे कपड्याची क्वालिटी एक नंबर होती. तर मी त्यांना कपड्यासाठी अप्लाय केला आणि त्यांनी मला कपडे दिले. कसं आता या परत तुम्ही शॉपिंगला. नक्की तुम्हाला रिजनेबल प्राइसमध्ये मी शर्ट देण्याचा प्रयत्न करेन जेवढं माझ्यात होईल तेवढा. आणि नक्कीच रिजनेबल प्राइस आहे आणि क्वालिटी पण येऊन. आणि नेक्स्ट टाइम नक्की येऊ दादा. आणि येऊन तर 2 मित्राचा संगत घेऊन येईल. थँक्यू. मस्त वाटलं दादा, खूप लांबून आले आपल्याकडे शॉपिंगला. तर त्यांच्या मनासारखे त्यांना कपडे भेटले, मला पण भारी वाटला. तर असंच प्रेम असू दे तुमचा. बघूया आज पूर्ण दिवस काय होतं. आपण रात्री जाणार आहे गौरीच्या बड्डेला. अजून इथून निघू जरा टाईममध्ये. केस पण नाही कापली, केस कापायचे आहेत. परत बॅग पण भरायचे राहिले, थोडेसे वस्तू भरायचे राहिल्यात. मग ते भरू आणि मग जाऊ गुंदवलीला गौरीच्या बड्डेला. आणि मग सकाळी जाऊ आपण शिर्डीला. तर भेटूया. संध्याकाळच्या वाजले आता 5:30 आणि मी चाललो आता घरी. मस्त फ्रेश होतो, तयारी करतो आणि जातो. बापूचा कोलूचा बड्डे पण आहे, तर बड्डे पण सेलिब्रेट करायचा आहे. तर आपण डायरेक्ट तिकडून जाऊ आता गुंदवली. तर आपण डायरेक्ट आता तिकडेच भेटू. जस्ट घरी आलो मस्त फ्रेश होतो आणि मग डायरेक्ट आपण गुंदवली जाऊ. बॅग भरायची बाकी, इथं बॅग भरायची बाकी आहे. लावले भरत.
तर होईलच आता भरून लगेच आपण निघू. पद्धतशीर या कराचा दाखवाचा. आता पद्धतशीर सगळा दाखवू तिकडे गेल्या. हा कोणत्या नाही, भाषेत कोणत्या भाषेत कोणी काही पण सांगत आता नाही काही नाही एक त्याच्या वेळा माणूस पायमानाचा बघतोय. तो बरोबर करतो. हा. शर्टींच्या यांमध्ये आम्ही शिकार आमच्या टिव्हीला नाही पण आता एक वेळा माणूस फक्त दावपत नाही माणूस फसत आपली जे आपली आत्ती ना त्यांना आई ये ना. गाईज मस्त पैकी तयारी झाले आणि आता निघू. दरवाजा खोल. डिक्की खोल. डिक्की दरवाजा नको. डिक्की टाक. बटन दाब ना. चल. याला माहित होतं काय कपड्यांचंच हे आहे. काय हे घेतल्या गोलूच्या बर्थडेचा केक नाही दोघात बरोबर. तर काहीच पोचलो गुंदवली. आता बाबूला बॅग घाला होता. बॅग नाही वरती. बॅग नाही. ही घे ना. जा तुम्ही जा आणि वरतून सिग्नल द्या मला फटाके वाजवा. बाबा केवढी वाजवणार कशी दाखवत दे फटाके वाजू. काप. कापून कापून टाक. नाही कापून टाक. हा घे काप. प्रॅक्टिस करून ठेवले कालपासून तुम्ही एक कापाची तयारच जातो. टिकली बघ कुठं लावली तुम्ही त्याच्या. तुम्ही ते टिकली बघ कुठं लावले. बोल टिकली दाखव इकडं. पण नाही लागली. कोणचा बर्थडे. मध्ये ना एकटाच पिते का. तुला एकटाच झाले का मला. हा थम्सअप आहे. थम्सअप मस्त चिड दिलतो ना तुला. पैसे बोलू मला दे. नंबरमध्ये नक्की कॉन्टॅक्ट करा. म्हणजे गुळाचा साखरेचा केसरचा सगळ्या दे म्हणा. खरवस मिळतात. ठीक आहे चला दे रे बोलू. बघा आता आपण इथं बाजूला चाललोय. किती वर्ष असं मारू तुझ्या. हे बघ बोलू. बघा इथं पीस लावलेले आहेत म्हणजे डेकोरेशनसाठी. केळ्याचं ते म्हणजे स्वीट बोलू मला दे. थँक्यू. तुला बोलू जोरान बोलू.
एकदा बोलू वन्स मोर. रात्री कला करून आले. बघू ना रे तोंड बघू ना. ए भाऊ इकडे ये. भाऊ इकडे. भाऊ काय केलं? काय केलं या? इकडे उजेडावे जरा. भाऊ काय केले? पापा मम्मीला सांगजा लागला. इकडे बघ योग्य. मम्मीला सांगजा लागला माझ्या. गोलूचा टकला फुटला. हात दाखव. हे बघ हे टकला बघू. बाबा केला तुम्ही. हे काय आहे? फोड कुठे दिखते गेले काका? या अख्खी टिकली करून ठेवले. टिकल्यांशी खेळत बारीक. आजच्यासाठी फक्त एवढंच. आणि उद्याचा ब्लॉग पण नक्की बघा. उद्याचा ब्लॉग पण खूप भारी होणार आहे. उद्या आपण निघणार आहे शिर्डीला पायी. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट.